नमस्कार. मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. यंदा पाऊस थोडा लवकरच आला आणि त्याच्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले. शेतकरीही आता त्रस्त आहे. नेमकं मशागत करायची की शेतीची कामं करायची की पेरणी करायची असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि त्याचबरोबर लोकही हैराण झालेली आहेत. ऐन मे महिन्यामध्ये पावसाळा सुरू झालाय, त्यामुळं अनेकांना अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डक यांच्याकडून. सर, आपलं न्यूज 18 लोकमतवर खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. पंजाबराव डक यांचं नाव तुम्ही अनेक वेळा ऐकलेलं असेल. ते हवामानाचा अंदाज सांगत असतात. अनेक वेळा त्यांच्यावर आक्षेप सुद्धा घेण्यात आले, पण त्या आक्षेपांनाही ते त्यांचे जी कारणं आहेत, ज्या पद्धतीनं ते निरीक्षण करतात त्याच्यावरून उत्तर देत आलेले आहेत आणि यंदा त्यांच्या अंदाजापैकी बरेचसे अंदाज हे खरे ठरलेले आहेत. पावसाचाही अंदाज खरा ठरलाय. त्यामुळं पाऊस असेल, पाणी असेल किंवा मग शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, शेती आहे, याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे पंजाबराव डक यांच्यासोबत. सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे तुमची ही जी निरीक्षण करण्याची सवय आहे किंवा तुम्ही जो अंदाज सांगता, हे नेमकं कधीपासून सुरू झालं आणि कसं तुम्हाला इंटरेस्ट याच्यामध्ये निर्माण झाला? 1995ला म्हणजे 8वीला शिकत असताना तर वडिलाला पहिलं आजोबांना पाऊस कळत होता. आजोबा काय करायचे, आमचे वट्यावर बसायचे. आम्ही मानकरीत गावचे. जाता येताना समजा सांगायचे, आज पाऊस येणार आहे, तुम्ही कामं आटपून घ्या, ज्वाऱ्या बांधून ठेवा, असं सांगायचे. त्याच्यानंतर ते ज्ञान वडिलांना कळालं. वडिलाच्या नंतर लगेच मला ते आत्मसात झालं. आणि मग त्याच्यानंतर मी काय केलं, मग तितक्यावर न थांबता म्हणलं हे भविष्यामध्ये हे टेक्निकल आहे, हे कधी बी बंद पडू शकतं. मग असं काहीतरी शोधून काढलं. सगळ्या शेतकऱ्याची शेती कशावर ह्या निसर्गावर अवलंबून. निसर्गानं तर मागं पुढं झालं तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. मग त्याच्यासाठी स्वतः अभ्यास केला. मग शेतकऱ्याला पावसाचे अंदाज ते निसर्गच देतो हे एक एक कारणावरून शोधून काढलं. पण तुमचे जे अंदाज असतात त्याच्यावर आक्षेप सुद्धा अनेक वेळा घेतले जातात. मग त्यांना तुम्ही काय उत्तर देता? त्यांना मी सांगत असतो जे खरं ते सांगत असतो आणि आतापर्यंत कधी अंदाज फेल गेलेल्याच नाही. आणि फेल गेल्याच्या नंतर नसल्यामुळे कोणी मला जास्त हे करू शकत नाही. पण तुमचे बेस नेमके काय असतात? म्हणजे कशाच्या आधारावर तुम्ही हे अंदाज सांगता? मी काय करत असतो, उपग्रह छायाचित्राचा आधार फक्त समजा स्पॉटवर समजा कोणत्या ठिकाणचा अंदाज देण्यासाठी घेत असतो. पण त्या व्यतिरिक्त काय करतो, निसर्गावर जास्त अभ्यास करतो. निसर्गावर कसा करतो तुम्हाला एक सांगतो. आमचं एक उदाहरण सांगतो. हे जे लाईट आहेत बघा, आपल्या घरी लाईट असतात. पावसाळ्यामध्ये जर आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले, पाकोळे आले, फाकडे आले, मध्ये तरी येणार नाही. नाही, घरच्या बाजूच्या बिल्डिंगच्या बाजूच्या लाईट, शहरामध्ये आता मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, त्यांच्या बाहेरच्या लाईटवर, म्हणजे रस्त्यावर जे आहे, हो रस्त्यावरच्या लाईटवर किडे आले की आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार, असं निसर्ग सांगतं. आणि परत एक सांगतो, आता हे जे अवकाळी पाऊस येणार होता तर माझ्याकडे फोटो आहेत. बऱ्याच जणांनी एकदम लाल आबाळ झालेले पाठवले. तांबडं आबाळ झालं की लोक काय करतात, मी त्यांना म्हणत असतो फोटो काढून ठेवा. लगेच आपल्या मित्राला म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार. तर आता ह्या टायमाला तसंच झालं. त्याच्यानंतर काय होतं, हे अवकाळी पाऊस याच्या अगोदर निसर्गात वावटुळी सुद्धा पावसाचा अंदाज देतात. पाऊस यायचा असल्या तर वाटोळी काय करतात, अगोदर गोल वारे फिरतात आणि गावातून जाते. लगेच कळतं की आता 10-12 दिवसांनी वातावरण खराब होणार आहे आणि पाऊस येणार आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये खरं तर वैशाख वणवा पेटत असतो, ऊन असतं प्रचंड, दुष्काळ आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळतो. मात्र यावर्षी मे महिन्यामध्ये हार्डली काही दिवस सुके गेले असतील, बाकीचे सगळे ओले. पूर्ण मे महिना हा ओला गेलेला दिसतोय आणि त्याच्यानंतर पाऊस सुद्धा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा असं म्हणता येईल की 20-22 तारखेला महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला होता, धडक दिलेली होती. मग याचे काय संकेत तुम्हाला मिळाले होते? काय झालं होतं, तापमान खूप वाढलं होतं. तापमान वाढल्यामुळे काय झालं, समुद्रामध्ये हालचाली होत राहतात. दरवर्षी कसं आहे, म्हणजे महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्र इतका चांगला भूमी आहे. एकाच बाजूला अरबी समुद्र आहे, इकडल्या बाजूला बंगालचा खडगी समुद्र आहे. म्हणून त्याच्यामुळे आपलं जरी समजा महाराष्ट्राला मुंबईचा मान्सूनचा पाऊस नाही आला तर मी एक तारीखच लिहून ठेवलेली. शेतकऱ्याला म्हणत असतो, काय करा, जर जून कोरडा गेला, जुलै कोरडा गेला, ऑगस्ट कोरडा गेला, 22 सप्टेंबर कॅलेंडरमध्ये गोल तारीख करून ठेवायची. 22 सप्टेंबरला बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आणि ते पाऊस महाराष्ट्रात पडणार आणि आपल्या शेतकऱ्याची ज्वारीची पेरणी करून देणार. म्हणजे असं निसर्गातून कळतंय समजा. अच्छा, म्हणजे याचेही संकेत तुम्हाला मिळालेले होते की पाऊस लवकर येणार आहे किंवा धो धो बरसणार आहे किंवा आता मे महिन्यामध्ये पाऊस पडणार आहे. ह्या
5 तारखेच्या अगोदर मी केदारनाथला गेलतो. मी केदारनाथून मी सांगत होतो शेतकऱ्यांना, तुम्ही शेतीचे काम आटपा. पण परिस्थिती अशी झाली की शेतकऱ्याचे ना शेतकरी लग्न सराईमध्ये इतके गुंग होते, लोकांनी एवढे मनावच घेतलं नाही. मग जे पाऊस सुरू झाला तर आणखीन ते बंदच झालं नाही. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याची कामे खोळंबली. आता तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी आहे, सगळ्या महाराष्ट्रात काही ठिकाणी 100 ml, 200 मिलीमीटर, 250 मिलीमीटर पाऊस झाला, कुठं 300 मिलीमीटर झाला. तर प्रत्येक गावाची जर सरासरी काढली ना, प्रत्येक गावात दरवर्षी 700 मिलीमीटर पाऊस होतो. तर 50% पाऊस ह्या 15 दिवसात झाला. पण शेतकऱ्याचं शेतच दुरुस्त नाहीत. मग त्याच्यामुळे आता सगळेच म्हणजे विचार करायला आता नेमकं काय करावं. मला दररोज एकच फोन येतं, हे पाऊस बंद कधी होणार. मी कालच्या आज येताना सुद्धा अंदाजात सांगितलं की 30 मेला पाऊस बंद होणार आहे. 1 मे पासून वरून राजा रजेवर जाणार आहे. मग 1 जून पासून ते 7 जून पर्यंत तुम्ही सूर्यदर्शन घडणार आहे महाराष्ट्रात. आणि तुमच्या मुंबईचा देखील पाऊस बंद होणार आहे. ते दिवस 28 तारखेपर्यंतच आहे. आणि 1 जून पासून ते 7 जून पर्यंत सूर्यदर्शन घडणार आहे. तितक्यामध्ये तुम्ही शेतीची कामे करा आणि नंतर लगेच 8 जूनला परत महाराष्ट्रामध्ये परत पावसाला थोडी सुरुवात. शेतीची कामं कशी करायची? कारण असं आहे की आता तुम्ही सांगितलं त्यानुसार भरपूर पाऊस पडलेला आहे, शेतीमध्ये चिखल आहे. जोपर्यंत वापसा होत नाही तोपर्यंत शेतकरी मशागत करू शकणार नाही किंवा पेरणी ही अवघड होईल. मग अशामध्ये आता शेतीची कामं शेतकरी कधीपासून करू शकतात? आता 31 तारखेला आधी वारं सुटणार आहे बघा. एक म्हणजे संकेत सांगतो, वारं सुटल्याच्या नंतर 1 तारखेला सूर्यदर्शन होणार आहे. 2ला आणखीन जास्त सूर्यदर्शन होईल, 3ला जास्त वाढणार. म्हणजे जवळपास 6 तारखेपर्यंत सूर्यदर्शन घडणार. सूर्यदर्शन झालं की मग शेतीमध्ये वापसा होती. मग तितक्यात शेतकरी कामे करतील आणि कामे केल्याच्या नंतर पुन्हा काय होणार, 7 तारखेपासून थोडं पाऊस यायला सुरुवात होईल. मग शेतकऱ्यांनी आता कामं करून जसं, आणि जमिनीमध्ये काय असतं, पेरणी करायसाठी जमिनीमध्ये 1 फूट ओल पाहिजे बघा. ओल असले कधी पेरलं तर ते काय होतं, 1 महिना जरी पाऊस नाही आला तर ते धन टिकतं. तर जमिनीमध्ये आता इतकी ओल आहेच. त्याच्यामुळे आता वापसा, शेत तयार करणं आणि पेरण्याची तयारी पेरणी मग कधीपर्यंत करायला पाहिजे? आता म्हणजे आता जशी वापसा होईल तसं पेरणीची तयारी करायला हरकत नाही. आणखीन एक सांगतो, म्हणजे अभ्यास आणखी करून ठेवलं, कारण की शेतकऱ्याचा प्रश्न आहे आता वापसा झाली, पेरावत का नाही पेरावत. मी म्हणलं तुम्ही काय करा, आधी शेतात दुरुस्त करा आणि पेरणीच्या नादी लागा. 7 तारखेला थोडा पाऊस वाढत जाणार आहे, 8ला आणखीन वाढणार आहे, 9 पासून त्याच्यापेक्षा जास्त वाढणार आहे, 10ला परत म्हणजे 13 पासून तर मग 28 तारखेपर्यंत. आता जसा पडला मग तसा वाढत जाणार आहे. आणि ह्या जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या पेरण्या होणार आहेत, लागवडी देखील होणार आहेत. पण याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय की हा एवढ्या लवकर आलेला पाऊस, कोणीही म्हणजे 12-13 दिवस लवकरच आगमन झालेलं आहे मान्सूनचं, मग कोणीही हे प्रेडिक्शन केलेलं नसेल किंवा विचार केला नसेल तेवढा. पण आत्ता मग पाऊस कसा बरसणार, म्हणजे यंदाचा जो पावसाळा आहे तो नेमका कसा जाईल? जूनमध्ये सर्वसाधारणपणे पाऊस, जुलैमध्ये थोडा जास्त राहील आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मात्र सरासरीपेक्षा जास्त पडेल. आणि 2 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे. म्हणजे ते थंडीचा सुद्धा अंदाज काढून ठेवला. म्हणजे 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. पण पावसाळ्यामध्ये आता आपण बघतो की ज्या वेळेला पेरणी करायची आहे त्यावेळेला पाऊस पडलाय, त्याच्यामुळे कदाचित उपसा व्हायलाही वेळ लागू शकतो. पेरणीलाही तुम्ही सांगता त्या पद्धतीनं जूनचा शेवटचा आठवडा हा येऊ शकतो, तोपर्यंत पेरण्या होतील. मग पण त्याच्यामध्ये जेव्हा पीक येतील त्यावेळेला जर समजा पाऊस पडला तर मग काय शेतकऱ्यांनी करायचं? तर त्याच्यामध्ये काय झालं, मी प्रॅक्टिकली शेतकरी असल्यामुळे तुम्हाला सांगतो, तर दरवर्षी सोयाबीन करतो, हे करतो, पण अभ्यास करत असतो, हे करत. कारण की शेतकरी समजा सोयाबीनचा कालावधी असतं, काही 100 दिवसाचा, काही 110 दिवसाचा. सोयाबीन समजा आता 1 जूनला पेरली तर 1 जून ते 1 जुलै, 1 ऑगस्ट, 1 सप्टेंबर. तर सप्टेंबरमध्ये खूप पाऊस असतो, नेमकं काढायच्या टायमाला पाऊस येतो. म्हणून त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे 10 जूनच्या नंतर सोयाबीन पेरायला पाहिजे. मग ती पावसात सापडणार नाही. नसता नेमकं काय होतं, आपण इतकं पीक चांगलं आणायचं ते पावसात काढण्याची वेळ सापडत आहे, अशा काही गोष्टी येतात. मूग पेरला समजा, मुगाचं पीक 61 दिवसाचं कंप्लीट 2 महिन्याला मूग काढायला येतो आणि 62व्या दिवशी नेमका पाऊस येतो, त्याच्यामुळं ते नेमकं पावसात सापडतं. अशा काही गोष्टी असतात. मग शेतकऱ्यांनी मग पेरणी नेमकी कधी करावी ते तुम्ही सांगताय, पण अशामध्ये दुबार पेरणीचं संकट तर येणार नाही ना, ही भीती शेतकऱ्यांना सतावते? नाही, यावर्षी नाही येणार संकट. म्हणजे यावर्षी दुबार पेरणी कारण की काय झालं, दरवर्षी काय होतं तुम्हाला सांगतो, पाऊस पडतंय, जमिनीमध्ये 4 बोटच ओल झाली असती, एखाद्या गावाला जास्त पेरलं आणि ती पेरणी करायला लागले की लोकांना इकडं वाटतं की आपली पेरणी राहिली, मग हे बी करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, ओल नसल्यामुळं ते जमिनीतलं बी खराब होते. आणि आज अशी परिस्थिती मी सगळ्या महाराष्ट्रात बघितलं
कम्प्लीट 1 फूट कुठं 1.5 फूट ओल गेली. हो. काही काही ठिकाणी तर विहिरीला पाणी देखील आले. म्हणजे अशी परिस्थिती झाली. भात उत्पादक शेतकरी आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. हो. त्याच्यामध्ये मग कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भामध्ये सुद्धा विदर्भ, बऱ्याचशा हो, ठिकाणी भंडाऱ्याकडं, भात होतो, हो. गोदा पट्ट्यामध्ये. मग आत्ता जेव्हा लवकर आलेला हा मान्सून आहे, अशामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायला हवं? त्यांनी आता लवकर त्यांचे जर शेत असले तर त्यांनी तयारी ठेवायला पाहिजे. आणखी नाही सांगता, लवकर जर पेरणी केली तर उतार देखील वाढतो बरं का. म्हणून यावर्षी शेतकऱ्याचे उतार वाढणार आहेत. म्हणजे सगळे म्हणजे पेरणी जर लवकर झाली ना, मिरगी पेर म्हणते त्याला, मिरग निघाले तर पेरणी लवकर झालं तर उतार देखील वाढतात. पेरणीला उशीर झाला की उतार कमी होते. अशी परिस्थिती असते. शाळेत जर मुलगा उशिरा गेला तर त्याची जागा कुठं असते? पाठीमागे. तसंच आहे म्हणजे शेतीमध्ये बाबतीत आहे. जे अगोदर पेरणी करीन त्याचाच विजय येतं. घोड्याचं मैदान असो कोणतं मैदान असो, जे पुढे जाईन त्याचाच विजय होणार. ही परिस्थिती सगळीकडेच आहे. अच्छा. आणि आपण कापूस, सोयाबीन विषयी सुद्धा बोलला, तर जे सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील किंवा कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? कधीपासून पेरणी करायला पाहिजे? कशा पद्धतीनं जो हा हंगाम आहे, खरीप हंगाम, तो घ्यायला पाहिजे? आता त्या शेतकऱ्याला सांगतो की मी सगळीकडे फिरलो बघा. आता ह्या 10 दिवसात माझे कंटिन्यू शेतकरी चर्चासत्र असते. तर सगळ्यांचे शेत दुरुस्त नाहीत. त्यांना म्हणलं की 1 तारखेला ऊन पडणार, तुम्ही काय करा, 5-6 दिवसात शेत तयार करा आणि पेरणीच्या नादी लागा. मग ते काय करणार आहे, सगळे 7-8 नंतरचा 7-8ला जरी पेरलं तर त्या 9-10 तारखेला थोडा थोडा पाऊस येणार आहे. भाग बदलत पडणार आहे. त्याच्यावर थोडा पेरणी फक्त सोयाबीन पेरल्याच्या नंतर सोयाबीनला थोडा पाऊस लागतो, म्हणजे पेरल्याच्या नंतर ओल पाहिजे तसा पाऊस येणार आहे. म्हणून त्यांची पेरणी सगळ्यांची साधणार आहे. मुगाला काय नाही, मूग पेरल्याच्या नंतर ते कधी उगवत आहे. फक्त सोयाबीनचं थोडं आहे. तर पेरल्याच्या नंतर 2 दिवसांना 3 दिवसामध्ये एकदा तरी थोडं थेंब पडायला पाहिजे त्याच्यामध्ये. अच्छा. खरीपाचं पीक आहे ते नेमकं कसं येईल मग? खरीपाचं पीक चांगलं येणार आहे, कारण की लवकर पेरणी होणार तर उतार चांगला येणार. शेतकऱ्याला मी म्हणतो तुमचं पीक सुद्धा अंदाज देते म्हणतो. पीक कुठं अंदाज देत असते का पावसाचा? ते कसं काय? तर तुम्हाला सांगतो, मूग आहे बघा, मूग कम्प्लीट 60 दिवसाला मूग काढायला येतो. शेतकऱ्याला म्हणतो तुमचं पीक काढायला आलं की 3 दिवसानं वैल येऊन ठेवायचं. समजा तुम्ही मुगाची पेरणी केली 2 जूनला, तर त्याच्यानंतर कम्प्लीट 62 दिवसाला लिहून ठेवायचं की तुमचं काढायला आलं की बिलकुल 62व्या दिवशी पाऊस येणार. अच्छा. म्हणजे मूग निघतो 60 दिवसाला, 62व्या दिवशी पाऊस येणार आणि तुमचा मूग भिजेणार. तुम्ही सोयाबीन करता, सोयाबीन निघते 100 दिवसाला, 102 दिवसाला पाऊस येणार, तुमची सोयाबीन भिजणार. तुम्ही उडीद करतात, उडीद निघतो 80 दिवसाला, 82व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार. तुम्ही कांदा करतात, तुम्ही कांदा केला, काढला, वरी ढिगला मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार. तुम्ही हळद करतात, हळद कधी काढतात? उन्हाळ्यामध्ये. तर मला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही. शेतकरी हळद काढतात, काढल्यानंतर शिजतात, शिजल्यावर शेतात वाळू घालतात, तर निवांत रात्रीच्याला घरी येतात. त्यांना माहिती आहे मे मध्ये कुठं पाऊस येत नाही. पण हे निसर्ग इतका पाठीमागे लागलाय, रात्री 2:02 मराठवाड्यात जर सांगायचं झालं तर तेलंगणाकडून आबाळ्यांना विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आणि शेतकऱ्याच्या हळद भिजणार. म्हणजे आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसांनी पाऊस येणार, हे पिकत त्यांना सांगून टाकतं शेतकऱ्यांना. पाऊस ज्या पद्धतीनं पडतोय त्याच्याविषयी आणि मान्सून सुद्धा जो लवकर आलेला आहे, तर या सगळ्यांमध्ये सामान्य लोक असेल किंवा शेतकरी असतील, त्यांना एक प्रश्न पडलेला आहे की निसर्ग चक्र बदलतंय का? कारण साधारणतः असं होतं की मान्सून हा आपला केरळमध्येच मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येतो आणि आपल्याकडे 7 जून असेल किंवा 10 जूनच्या दरम्यान येत असतो आणि त्याच्यानंतर आपले पेरणी वगैरे व्हायला मग वेळ जातो. पण या वर्षी मात्र पाऊस हा खूप लवकर आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे. तर यामुळे सामान्य लोक, जे शहरामध्ये राहणारे लोक असतील किंवा गावात राहणारे शेतकरी आहेत, लोक आहेत, त्यांनाही हा प्रश्न पडलाय की निसर्ग चक्र हे बदलतंय का? तर मी बऱ्याच कार्यक्रमात सांगत असतो, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. लहान मुलाला जर शाळेत विचारलं पाऊस कधी येणार, तो म्हणतो 7 जूनला येणार. पण तुम्ही आठवा तुम्ही की त्या 7 मध्ये 22 नुसार तुम्ही बघा, दरवर्षी आपल्या महाराष्ट्राची पेरणी कधी होती? जूनच्या शेवटच्या आठवड्यात होती. म्हणून मी काय केलं, ऑब्झर्व करून एक तारीखच शेतकऱ्याला सांगितली, दरवर्षी आपल्या शेतकऱ्याची जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार असं सांगितलं. म्हणजे निसर्ग चक्र बदललंय, म्हणजे 20 दिवस. फक्त यावेळेसच असं झालं की ते अचानक पाऊस पडलेला आहे, पण त्याच्यामध्ये इतका पडला पण शेतकऱ्याला चान्स देईना. आता शेतकरी बऱ्याचशा वेळेला हवामानाचे जे काही प्रेडिक्शन सांगितले जातात, अंदाज सांगितले जातात, त्याच्याकडे लक्ष ठेवून त्यानुसार पेरणी करतात, पण तरी सुद्धा अवकाळी पाऊस आला, मध्येच पाऊस आला की त्यांचं नुकसान होतं. मग अशामध्ये आपण जर इतिहासात गेलो तर हजारो वर्षांपासून मानव हा शेती करत आला. त्यांचे वेगवेगळे अभ्यास आहेत, निरीक्षण सुद्धा असतील. आणि अशामध्ये जे ऋतू आहेत भारतातले, आपल्या आपण मराठी कॅलेंडर बघितलं तर ऋतू
हे 6 आहेत मराठी कॅलेंडरनुसार आणि दर 2 महिन्यांनी ऋतू हे कूच बदलतात. हो. आणि हे ऋतू भारतीय उपखंडातील विशेषतः जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी जवळचे वाटतात. हो. म्हणजे ऋतूनुसार जे काही सांगितलेलं आहे ते घडताना दिसतं. पण अशा परिस्थितीमध्ये ती जी माहिती आहे आपल्या पंचांगामध्ये सांगितलेली आहे, शेतीविषयीची माहिती सांगितली जाते आणि ती माहिती प्लस म्हणजे पारंपरिक आपले जे निरीक्षण आहेत त्याच्यानुसार घेतलेली माहिती आणि त्याच्यानंतर उपग्रह असतील किंवा जे ॲप आहेत, आता प्रगत असं तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा अभ्यास केला जातो. तर या गोष्टींची कुठेतरी सांगड घालून एक ऑथेंटिक किंवा एक बरोबर येईल अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं यासाठी एक व्यवस्था दिसत नाही. नाही, तशी प्रणालीच कोणी तयार केलेली नाही. तर मग त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे किंवा ते होऊ शकतं का? शक्य आहे का? होऊ शकतात. म्हणजे काय करायला पाहिजे, तशी तयारी ठेवायला पाहिजे समजा. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये खूप काय असे तज्ज्ञ येतं, सगळ्यांचा विचार घ्यायचा आणि सगळ्यांना विचार करून मग अशी तयार करावं लागेल. सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. एकत्र येऊन जर बसलं सगळ्यांनी तर होऊ शकते तसं. आता तंत्रज्ञान हे एवढं प्रगत झालेलं आहे आणि अशामध्ये उपग्रह हे आकाशामध्ये सोडले जातात, त्यांच्या माध्यमातून एवढा अभ्यास केला जातो, ती माहिती पोहोचवली जाते. बरेचसे देश एकत्र मिळून अभ्यास करतात, त्याच्यानंतर ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. आणि दुसरं म्हणजे जे आपण पंचांगाविषयी बोललो किंवा जो मानव बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करत आलेला आहे, प्रत्यक्ष प्रॅक्टिकली तो शेती करत आलाय, त्याच्यामध्ये वेगवेगळे निरीक्षणं त्यांनी नोंदवली असतील, पण ते निरीक्षण कुठेतरी त्यांच्या मुलाबाळांना दिले आणि त्याच्यानंतर ते त्यांनी त्यांच्या मुलाबाळांपर्यंत पोहोचवले किंवा एक जी IQ माहिती आहे ती पुढे सरकत गेली, पण ते कुठेतरी एक शास्त्र म्हणून लिहिलं गेलं नाही का असाही सवाल उपस्थित होतो किंवा त्या पद्धतीनं सार्वजनिक केलं गेलं नाही का हाही सवाल उपस्थित होतो. हो, नाही केलं. काय झालं म्हणजे सांगायलाच कोणी तयार नाही. तर मी काय केलं, त्याच्यावर मी खूप अभ्यास केला. खूप म्हणजे इतका अभ्यास केला. तर निसर्गातल्या सुद्धा गोष्टी म्हणजे पाऊस सांगतात. तुम्हाला एक सोपं गणित सांगतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला ना, ते सरड्यामध्ये शेतकऱ्यांना 10 दिवसानं मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतो. त्याच्यानंतर परत एक सोपं गणित सांगतो. आपल्यातून सुद्धा पाऊस करतो. एक सोपं सांगतो. ज्या माणसाला दमा आहे, दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं, त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरनं त्यांना नुसत्या गोळ्या द्यायला की आपण म्हणायचं थोडा पाऊस येणार आहे, म्हणजे शितोडे येणार आहे. त्या डॉक्टरनं त्यांना सलाईन लावलं की समजायचं शेतात चांदण्या असण्यासारखा पाऊस पडणार आहे. आणि डॉक्टरनं जर त्यांना ॲडमिट केलं की आपण म्हणायचं वड्याला पाणी येणार आहे. म्हणजे इतकं पाऊस करते. आणखीन एक सोपं सांगतो. एक असं झाड आहे बघा, रामफळाचं झाड माहीत असेल ना तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये समजा रामफळाच्या झाडाला खूप रामफळं लागली, ते रामफळाचं झाड अंदाज देते शेतकऱ्यांनी यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतं. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले, ते बिब्याचं झाडमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतं. गावरान पुरीनं 1970ला 80ला आपले जे आजोबा पणजोबा होते त्यावेळेस कोणत्या हवामान तज्ज्ञ कोणीच नव्हतं. मग त्यांना अंदाज कोण देत होतं शेती करत असताना? त्यांना अंदाज देत होतं, एक झाड देत होतं. गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसं सांगतो तुम्ही बघा. ज्या वर्षी गावरान आंबा पिकला, हे दुसरे नाही हायब्रिड नाही, गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला आणि त्या गावरान आंब्याच्या कैऱ्याचं लोणचं तयार केलं की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2017 पर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला, 17 पर्यंत दुष्काळाला सामना करावा लागला. 18च्या नंतर 8वा म्हणा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही. फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले, आंबे नाही म्हणजे कैऱ्या नाही लागले, म्हणून रस खायला नाही भेटला, म्हणून पाऊस जास्त पडला. मग कोणी अंदाज द्याला त्या झाडानं. आणखीन परत एक सांगतो, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. तर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर एक जांभळीचं झाड आहे बघा. जांभळीचं झाड उन्हाळ्यामध्ये जांभळीच्या झाडाला जांभळं खूप लागले, ते जांभळीचं झाडमध्ये शेतकऱ्यांना यावर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाड देते. लिंबाच्या झाडाला खूप लिंबोळ्या लागल्या, ते लिंबाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांना यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतं. आणखीन एक सांगतो, शेतकऱ्याचं समजा सोयाबीन पेरलं, कापूस पेरला, शेतकऱ्याला त्या सोयाबीनला पिकाला उतार येणार आहे असं एक झाड सांगते. तसं झाड कुठं असतंय का? पण असतंय, मी ऑब्झर्व केलेलं आहे. चिंचाच्या झाडाला जर खूप चिंचा लागल्या की चिंचाचं झाडमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही मालामाल होणार आहेत असा अंदाज ते चिंचाचं झाड देतं. आणि आणखीन एक परत सांगतो, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे एक तुम्हाला एक माहीत असं सांगतो, एक तुम्ही ऑब्झर्व करा.
तुमच्या घरचा तुमच्या आता बऱ्याच घरात घरी लाकडी दरवाजे नाहीत. आपल्या घरचा लाकडी दरवाजे खिडक्या सुद्धा पाऊस सांगते. दरवाजे खिडक्या कुठं पाऊस सांगतील का? पण सांगते. तुम्ही बघा, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या घरचे दरवाजे लागण गेली, ते फुगले, ते दरवाजे म्हणतात शेतकऱ्यांनो 10 दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे, म्हणून असा हे अंदाज येतो. आणखीन एक सांगतो, आता हे 15 मे ते 30 मे तुम्ही तर अवकाळी पाऊस बघितला बघा. वाटल्यास आता सगळ्याला निरीक्षण करा म्हणा. 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस हा निर्णायक असतो. कसा असतो? 15 मे ते 30 मे दरम्यान एक उदाहरण सांगतो. आमचं गाव आहे बघा, गुगळी धामणगाव. आमच्या गुगळी धामणगावला पाऊस खूप पडला आणि बाजूला सिमूर गावान गाव आहे, आणि त्या सिमूर गावाला त्या 15 मे ते 30 मे मध्ये पाऊस नाही पडला. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार आणि त्यांच्या गावाला पडणार नाही. म्हणजे 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस हा निर्णायक असतो. 15 मे ते 30 मे दरम्यान जर आमच्या गावाला पावसाचे 2 थेंब जरी पडले तर आपण म्हणायचं वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा इड्रॉल लिहून ठेवल्यासारखं. असं आणि आणखीन त्याच्यानंतर 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खळं दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांनो यावर्षी दुष्काळाचं संकट आहे असा अंदाज तो देतो. असे खूप काही कारणे. आणि कधी पण आणखीन वाटलं तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा. पावसाळ्यामध्ये ही मुंबई इथं सुद्धा तुम्ही बघा, आपण कोणत्या ठिकाणी ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना काय होतं? तांबडं आबाळ होतं. लाल आबाळ म्हणतात, कोणी तांबडं म्हणतात. वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवायचा. तांबडं आबाळ झालं पावसाळ्यात, आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. बघा हे कारण घडतात का नाही? बिलकुल. त्याच्यानंतर आणखीन एक सोपं कारण सांगतो. जूनच्या महिन्यात काय होतं? सगळ्या संस्था पाऊस येईल सांगतात, पण कधी कधी अशी परिस्थिती असते 5 जून जातो, 10 जून जातो, 15 जून जातो, पाऊसच येत नाही. मग नुसतं उभं वारं सुटतं. मग कोणी शेतकऱ्याला पाऊस सांगत नाही. मी म्हणतो कोणी जर नाही सांगितलं तर तुम्हाला निसर्गातले झाडं सांगतात. मग ते कसे सांगतात? ते झाडावर ज्या चिमण्या बसलेल्या असतात त्या चिमण्या काय करतात? ज्या ठिकाणी माती आहे त्या मातीमध्ये असं त्या धुळीनं आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेलं बघितलं की 4 दिवसाला पाऊस येतो. हो. तुम्ही हा जो अभ्यास करता किंवा निरीक्षण नोंदवता, हे फक्त मराठवाड्यापुरते असतात की मग संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विभाग आहेत त्याच्यामध्ये विदर्भ असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल? हे संपूर्ण पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा, माझे तेलंगणात देखील असतं, मध्य प्रदेशला सांगत. म्हणजे जितके भागात शेतकरी तितक्याला सुद्धा माझे ना मोबाईलमध्ये ना 1200 ग्रुप आहेत माझे व्हॉट्सअपचे. प्रत्येक जिल्ह्यावाईज ग्रुप आहे. मी जिल्ह्यावाईज ग्रुप कशामुळे केलं आहे? जर पाऊस समजा तेलंगणातून आला तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या ग्रुपला अंदाज देऊन टाकायचा, त्यांचं नुकसान होतं. असे वेगवेगळे ग्रुप केले. म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणचा अभ्यास करता आणि त्याच्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असता. माझ्या मोबाईलमध्ये इतके फोन आहेत, मला शेतकरी लावतात फोन. मी परत वाड्यावरून बोलायलो, पाऊस येईल का? मी म्हणत असतो बघा तिकडे वरती विजा चमकायला. म्हणजे एक काही सेकंदात सांगून टाकत असतो असं. आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न. तुम्ही प्रेडिक्शन तर सांगताच, पण त्याचबरोबर तुम्ही एक प्रगत शेतकरी सुद्धा आहात आणि आपले शेतकरी बांधव आपल्या महाराष्ट्रामधले ते आशेनं बघत असतात की आपल्याला कुठेतरी एक चांगली माहिती मिळेल किंवा कोणत्या वेने जावं हा एक प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि आत्ता तर पडलेलाच आहे, कारण पाऊस भरपूर पडलाय आणि पुढे नेमकं काय होणार हा सवाल आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. मग अशामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी करताना किंवा शेतीची जी काही एक असं म्हणता येईल की मशागत करायची आहे किंवा प्रोसेस ही जी प्रक्रिया आहे या खरीपाची ती पूर्ण करायची आहे, त्यावेळेला नेमके कोणकोणते कॅल्क्युलेशन्स त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे किंवा केले पाहिजे? आता त्यांनी काय करायला पाहिजे? शेत अगोदर दुरुस्त करायचे आणि पेरणीचा निर्णय घ्यायचा. मी कधी शेतकऱ्याला सांगत असतो की पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये समजा टीसभर ओल गेली, समजा 9 इंच ओल गेली, तर तुम्ही कधी पेरणीचा निर्णय घ्या. म्हणजे तितकी जर ओल असल्यानं कधी पीक येतं म्हणजे जात नाही. हे एक सांगत असतो. खताचं नियोजन करा, चांगलं बियाणं निवडा, असे केल्याच्यानंतर चांगलं पीक येतं. आणि इथं येऊन तुम्ही मार्गदर्शन केलं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि यासोबतच आजच्या या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.